राज्यात आता दुकानं, हॉटेल्स राहणार 24 तास खुली. इतर आस्थापनं देखील ठेवता येणार 24 तास खुली. मद्यपान गृह, देशी बार वगळून सर्व 24 तास सुरू राहणार. ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत विभागाचा छापा. अतिक्रमण विभाग, उपायुक्तांच्या कार्यालयात एसीबीचा छापा. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून उपायुक्त शंकर पाटोळेंची चौकशी सुरू. साताऱ्यातील पाटणमध्ये भाजपाला मोठा धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी काँग्रेस उतरणार रस्त्यावर. शुक्रवारी 3 ऑक्टोबरला काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करणार मागणी. अमरावतीत 5 ऑक्टोबरला होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाला कमलताई गवई जाणार नाहीत. कमलताई गवई यांची अधिकृत पत्राद्वारे माहिती. प्रकृती बरी नसल्याने कार्यक्रमाला जाणार नाहीत. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडून पाहणी. शेतकऱ्यांना तातडीची आणि योग्य मदत देण्याची मागणी. पैठण तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कपाशी आणि मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. नदीकाठची पिकंही गेली वाहून. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही सोडले प्राण. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.